आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 48। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे आणि यामध्ये जेवढे काही व्हिडिओ दिलेले असेल तेवढे हे व्हिडिओ आपल्याला कंपल्सरी पाहणं आवश्यक आहे। त्यानंतर आपलं पहिलं टेस्टवर नॉलेजवर जा आणि नॉलेज चेक लावायचं आहे सुरुवातीचं। तर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, तुम्हाला सहजपणे आयटम फाइंड अँड सॉर्ट फिल्टर किंवा ग्रुप करता यावेत म्हणून आउटलुक डॅश डॅश ऑफर करते म्हणत आहे। तर काय ऑफर करते? तर याचं उत्तर कलर कॅटेगरीज आहे। जेव्हा तुम्ही ईमेलसाठी कलर कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा काय होते म्हणत आहेत? तेव्हा काय होते बघा, तर त्यावेळेस ईमेल त्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट केली जाते। अप्लाय केलेल्या कॅटेगरीज काढून टाकण्यासाठी डॅश डॅशवर क्लिक करा म्हणत आहे। तर कशावर क्लिक करायला पाहिजे? तर याचं उत्तर कॅटेगरीजवर जाऊन क्लिअर ऑल कॅटेगरीजवर क्लिक करायचं आहे। पुढीलपैकी कोणती इमेज ब्लू कॅटेगरीमध्ये केलेल्या ईमेलचे प्रतिनिधित्व करतात ते ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। एखाद्या समस्येचा पाठपुरावा करण्याची आठवण करून देण्यासाठी तुम्ही तुमच्या मेसेजना डॅश डॅश नियुक्त करू शकता म्हणत आहे। तर काय करू शकतो बघा आपण? तर याचं उत्तर फ्लॅग्स आहे। त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातनी स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, हे चित्र नीट पहा, आउटलुक कॅलेंडरमधल्या या इव्हेंटबरोबर एक आयकॉन आहे तो काय दर्शवतो म्हणत आहे? तर बघा काय दर्शवते? तर ते एक चार्म आहे। त्यानंतर सबमिट करा। रिमाइंडरचा उद्देश काय असतो म्हणत आहे? तर इव्हेंटविषयी आठवण करून देणे हे त्याचं उत्तर आहे। जर तुम्ही %कंप्लीटमध्ये 25 एंटर केले तर स्टेटस जरी नॉट ॲट स्टार्टेड असे सेट केले असले तरी ते डॅश डॅश असे आपोआप प्रदर्शित केले जाते म्हणत आहे। तर याचं उत्तर इन प्रोग्रेस आहे। टास्क मॉड्यूलवर स्विच होण्यासाठी तुम्ही कोणत्या आयकॉनवर क्लिक कराल म्हणत आहे? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। तुम्हाला दिसेल की तुमची टास्क लिस्ट कंप्लीटेड टास्कने भरून गेली आहे। अशावेळी तुम्ही टास्क लिस्ट डॅश डॅश करू शकता म्हणत आहे। तर काय करू शकतो बघा? तर मधून अशी टास्क काढून टाकू शकतो आपण। त्यानंतर सबमिट करा। SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 2 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा आणि यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे। इनबॉक्समधून महत्त्वाची मेल शोधण्याकरिता किंवा प्रकारानुसार वर्गीकरण करण्याकरिता कॅटेगरीची आपल्याला मदत होते। तुम्हाला तुमच्या कल्पेश नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे। तुम्हाला तुमच्या संदर्भाकरिता ही मेल ब्लू या कॅटेगरीमध्ये ठेवायची आहे, म्हणून मेलला ब्लू कलरची कॅटेगरी अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला इनबॉक्समधून मेल पटकन पाहता येईल म्हणत आहे। तर कल्पेशला क्लिक करा, इथे कॅटेगरीजमध्ये जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला ब्लू कॅटेगरी जिथून घ्यायची आहे त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे आणि तुम्हाला त्या मेलचा पाठपुरावा करायचा आहे, म्हणून मेलला हॅलो आताच नाही जात, टाईम आहे। काय टाकली? बरं येतं का सोबत? बरं हो ठीक आहे। तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्रांकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे आणि तुम्हाला त्या मेलचा पाठपुरावा म्हणजे फॉलोबॅक करायचा आहे, म्हणून मेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून मेलला फ्लॅग असाइन करा म्हणत आहे।
तर अक्षयला क्लिक करायचं आहे आणि याच्यातून फ्लॅगवर क्लिक करा आणि टुडेवर क्लिक करायचं इथे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. नंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा, इथे प्रोसीडवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये सर्च बॉक्समध्ये फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर काय आहे बघा, तर याचं उत्तर हे तुम्हाला तुमचे ईमेल आणि इतर आयटमला त्वरित शोधण्यास मदत करते, हे त्याचं उत्तर आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये इव्हेंट म्हणजे काय असते म्हणत आहेत. इव्हेंट म्हणजे काय असते बघा, तर याचं उत्तर हॉलिडे किंवा रिमाइंडर सारखा दिवसभराची ॲक्टिव्हिटी, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट आउटलुक तुम्हाला हव्या तितक्या तपशिलासह मीटिंग इव्हेंट तयार करून देते म्हणत आहेत. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सबमिट करा. सॉरी, याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. ईमेलद्वारे आउटलुक वापरून वर्ड फाईल पाठवण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहेत. तर योग्य स्टेप्स काय असणार आहे बघा, तर गो टू फाईल मेनू इन द वर्ड डॉक्युमेंट अँड क्लिक शेअर अँड ईमेलवर क्लिक करायचं आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर येसवर क्लिक करा, गो टू होमवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे. आणि शेवटचं बघा सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, वायफायचे मुख्य कार्य काय आहे म्हणतात. तर वायफायचे मुख्य कार्य हे उच्च फ्रिक्वेन्सी रेडिओ सिग्नल वापरून वायरलेस पद्धतीने डेटा प्रसारित करणे, हे त्याचं उत्तर आहे. कम्युनिकेशन चॅनलवर प्रवास करण्यासाठी कोणते डिव्हाइस डेटा सुधारते म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर मोडेम्स आहे. सॅटेलाईट कोणत्या प्रकारचे कनेक्शन प्रदान करते म्हणत आहे. तर सॅटेलाईट कोणत्या याचे प्रदान करते, तर याचं उत्तर हाय स्पीड ग्लोबल कनेक्शन आहे. कोएक्झियल केबल प्रामुख्याने कशासाठी वापरले जातात म्हणत आहे. तर कशासाठी वापरले जाते, तर व्हिडिओ सिग्नल प्रसारित करण्यासाठी वापरले जाते. कोणते तंत्रज्ञान केबलशिवाय कनेक्ट राहण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर ब्लूटूथ आहे. कम्युनिकेशन सिस्टीममध्ये उपग्रहाची भूमिका काय आहे म्हणत आहे. तर उपग्रहाची भूमिका काय असते बघा, तर याचं उत्तर लांब अंतरावरून डेटा प्रसारित करणे, हे त्याचं उत्तर आहे. लांब पल्ल्याच्या संवादासाठी कोणते वायरलेस तंत्रज्ञान वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर उपग्रह आहे. कोणते उपकरण आउटगोईंग संदेशांना पॅकेटमध्ये रूपांतर करते म्हणत आहेत. तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर कनेक्शन डिव्हाइस आहे. USB ड्राईव्हला सामान्यतः काय म्हणतात म्हणत आहे. तर त्या ड्राईव्हला फ्लॅश ड्राईव्हसुद्धा म्हटले जाते. USB ड्राईव्हची विशिष्ट क्षमता श्रेणी काय आहे म्हणत आहे. तर 1 GB ते 256 GB आहे. त्यानंतर सबमिट करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर आपलं कन्फर्म करायचं आहे इथून. तर बघा आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 48 कम्प्लिटली सोडवणं झालेलं आहे.